लोहणेर येथील गावी नर्मदा जयंतीनिमित्त आयोजित केलेले नर्मदा आरती आणि महाप्रसाद गावातील डॉक्टर संगीता सुभाष आहेर राहणार लोहणेर यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून त्यांचे मार्फत लोहणेर येथील प्राचीन महादेव मंदिरात नर्मदा आरती आणि महाप्रसाद आयोजित केला होता। सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्वच नागरिक, माता भगिनी, नातेवाईक, मराठा विद्या प्रसारक, जनता विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद, मित्रपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून आहेर परिवाराचा आनंद द्विगुणित केलाय। सदर कार्यक्रमास लोहणेर येथील बालाजी मंदिरातील महंत ज्ञानदासजी आणि जायखेडा येथील हरिभक्त परायण यशोदा अक्का कार्यक्रमास उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमात लोहणेर येथील प्रतिष्ठित नागरिक धनंजय महाजन, हेमंत बंडूभाऊ, मधुकर जोशी, रमेश अण्णा अहिरे तसेच डॉक्टर संगीता मॅडम यांच्या मावशी सौ प्रतिभा सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात तिघी परिक्रमावासींनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील शिवालय प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने खूप मेहनत घेतली। सदर कार्यक्रमात उपस्थित आमचे डॉक्टर आहेर यांनी आभार व्यक्त केले। वृत्तसंकलन अशोक अहिरे, लोहणेर। मी डॉक्टर प्रियंवदा विनायक आपटे। मुख्य आमची शिल्पा डॉक्टर शिल्पा वर्धे ही आधी करून आलेली होती आणि तिच्याशी या विषयावर आमचं खूप बोलणं व्हायचं। त्यातनं आम्हाला दोघींना खूप स्फूर्ती मिळाली आणि मुख्य आमच्या सगळ्यांच्या घरच्यांचा सपोर्ट, डॉक्टर, माझे मिस्टर, तिचे मिस्टर, आमची मुलं यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला। कुठेही कधी आम्हाला मागे ओढलं नाही। का जाताय, कशाला जाताय, काय ठेवलंय, काय चालायचंय, असं काही नाही। इतकं पॉझिटिव्ह त्यांनी आम्हाला हे केलं की उलट जा, एनकरेज केलं आम्हाला खूप। त्यामुळे आमची खरंच खूप छान झाली परिक्रमा। फॅमिली सपोर्ट चांगला मिळाला तुम्हाला? खूपच छान मिळाला। अगदी आम्हाला तिघींनाही काही अनुभव नाही आले का लोकांचे तुम्हाला? खूप खूप अनुभव आले आणि मी तर म्हणेन की प्रत्येकाने स्वतः जाऊन ते अनुभव घ्यावेत। नाही, एखादा अनुभव सांगा ना तिथला तुम्हाला जो परिक्रमेत आला असेल। असं म्हणतात की मैया तुम्हाला कधीही उपाशी ठेवत नाही आणि तो अनुभव तर आम्ही खूपदा घेतला। म्हणजे दुपारची जेवणाची वेळ निघून गेलेली होती, सकाळपासून पोटात काहीही नव्हतं आमच्या, तरी सुद्धा आम्हाला जेवणाच्या वेळेला व्यवस्थित जेवण मिळत गेलं। असे अनुभव आम्हाला खूप आले आणि मी तेच म्हणेन की प्रत्येकाने हा स्वतः अनुभव घेतला तर जास्त जीवन सार्थकी लागेल त्याचं। म्हणजे एखादा अनुभव असा नाही की तुम्हाला असं अंगावर काटे येतील असा अनुभव नाही की एखादा? म्हणजे हे मुख्य आता जेवण वगैरे हे शुल्पाणीच्या जंगलात ना 7 डोंगर ओलांडून टाकले जायचं। डोंगरावरून चढून गेले होते का? हो, सगळे डोंगर पार करत म्हणजे पूर्ण सातपुडा रेंजेस आहेत ना त्या। मला घरच्यांची आठवण येत असेल तेव्हा डोंगर पार करताना? नाही आली, नाही आली। मैयाचं नाव घेतलं। आम्ही इतके सगळे मनाने शांत होतो की कुठली एक तर भीती नव्हती। आठवण कधी येते की जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटते की आपलं पुढं काय होईल, पण इतके आम्ही शांत होतो आणि इतके मैयानी हे होतो की मैया माहितीये, मैया आम्हाला काही करणार नाही, होऊ देणार नाही आम्हाला बेसिकली काही। त्यामुळे मनाने बेसिकली आम्ही तिघी प्रचंड शांत होतो मुळामध्ये मैया। त्यामुळे अशी भीती वाटली नाही की काय होईल, आमच्या घरचे हे ते काही नाही। अतिशय शांत, खूप छान अनुभव होते। तुम्ही किती तारखेला प्रवास सुरू केला होता? आम्ही मिड नोव्हेंबरला सुरुवात केली। सुरुवात कुठून, म्हणजे कोणत्या गावावरून सुरुवात केली तुम्ही? ओंकारेश्वरला। हा, मध्ये येणारे गाव कोणते होते? मोरटक्का, म्हणजे शुल्पाणीचं जंगल तर आहे, पूर्ण 250 किलोमीटरचं जंगल आहे। आणि सगळ्यात या परिक्रमेचं आहे की पहिल्या दिवसापासून म्हणजे निर्भीडता आमच्या बरोबर आहे, कारण मैया आमच्या बरोबर आहे हा विश्वास आमच्या मनात होता। आणि त्याच्यामुळे डे 1 पासून कुठल्याही प्रकारची की आम्ही तिघीच बायका चाललोय म्हणून भीती वाटली आहे किंवा काय असं कधीही आम्हाला वाटलं नाही। उलट मैयाने आमचे लाडच केले प्रत्येक वेळेला। प्रत्येक ठिकाणी इतक्या सगळ्या सोयी होत गेल्या, म्हणजे मैयाचं प्लॅनिंग इतकं परफेक्ट की जिथे पोचायला हवं तिथेच आम्ही पोचायचो आणि इतक्या सुंदर सोयी सुविधा आम्हाला मिळायच्या की खरंच हे आश्चर्यकारक आहे। तुम्ही जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? आता जनतेला संदेश असं की या दोघी म्हणाला तसं एकदा तरी हा आयुष्यात अनुभव घ्यावा की आपण किती आपण माया गोळा करत असतो आणि सुखाच्या मागे आपण किती लागलोय उगाचच, ते तिथे गेल्यावर अगदी ताबडतोब लक्षात मुळात आपल्या गरजा किती आणि आपण किती गोळा करतो। कारण अपरिग्रह हा एक परिक्रमेचा नियम आहे
म्हणजे तुम्ही स्वतःजवळ काही साठवायचं नाही, हा परिक्रमेचा नियम. यात्रा होऊ शकते. बिना पैशाची तुमची यात्रा होऊ शकते. एकही पैसा जवळ नसताना मैया तुमचे पूर्ण परिक्रमा करून घेते. तर योगक्षेमम महाम्यम हा जो आपला म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जे सांगितलेलं आहे ते तिथे पावलोपावली पटतं की मी तुझी काळजी घ्यायला मी आहे, तू फक्त एक पाऊल पुढे टाक, एवढंच. कारण तुमचा जो पेशा आहे लोकांनी बदनाम केलंय, पण तरी तुम्ही धार्मिक क्षेत्राकडे वळाल्या, याचा अतिशय कौतुकास्पद बाब आहे. स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी अशोक आयरे, लोहनेर, देवळा. मॅडम तुमचं नाव सांगा हो. मी डॉक्टर संगीता सुभाष आहे, राहणार लोहनेर. इथे मी सरस्वती नर्सिंग होम आहे आमचे, तिथे मी प्रॅक्टिस करते. मॅडम तुम्ही डॉक्टर असून नर्मदा परिक्रमाचं खूळ तुमच्या डोक्यात कसं काय आलं हो? माझी मैत्रीण शिल्पा ही 2020 मध्ये परिक्रमेस गेली होती. नंतर आम्ही भेटल्यानंतर एकदा आमच्यात चर्चा झाली, मलाही ते कुतूहल वाटले आणि मग आम्ही दोघं मैत्रिणी तिच्याबरोबर परत परिक्रमा करायचा आम्ही तेव्हा निर्णय घेतला. तुम्हाला काही अडथळे आले का परिक्रमा करताना? नाही, परिक्रमा खूप छान झाली आमची. पण आम्ही साधारणतः 2-2.5 महिने चालल्यानंतर पायात थोडंसं दुखायला लागलं म्हणून आम्ही पुढची परिक्रमा बसने पूर्ण केली. पण एकंदरीत परिक्रमा खूप छान झाली. सगळे छान अनुभव आले आम्हाला. मैयाशी आम्ही खूप एकरूप झाल्यासारखे झालो होतो. मैया आपली खूप काळजी घेते, प्रत्येक भक्ताची काळजी घेते मैया. नर्मदे हर. तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? मला तरी वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, की जेणेकरून आपल्या जीवनाचं सार काय, आपण म्हणजे आपल्या गरजा वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला नर्मदा परिक्रमा करताना लक्षात येतात की आपण किती सारखं असं गोळा करत राहतो आणि आपल्याला लागणाऱ्या गोष्टी खूप कमी आहेत. नर्मदे हर. मॅडम तुम्ही कुठून असता? मी पुण्याची आहे. मी डॉक्टर शिल्पा वर्धे. मी त्याबरोबर गेले ते. किती दिवस लागले साधारण तुम्हाला परिक्रमा करण्यासाठी? आम्हाला म्हणजे मी आधी आले, यांनी पुढे पूर्ण केली. मी आधी एक केली असल्यामुळे मी 1 महिना चालून परत आले. डॉक्टर तुमच्या घरात पहिल्यांदाच असं झालंय परिक्रमाचं, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, आनंद वाटला. आनंद वाटला. बघा हे अतिशय डॉक्टर स्वरूपात वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून सुद्धा त्यांचा भगवंतावर अतिशय दृढ असा विश्वास आहे. तर त्यांच्या परिक्रमेने गावात अतिशय आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी अशोक आयरे, लोहनेर, देवळा.